दादर परिसरामध्ये असलेले 80 वर्ष जुने हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने पाठवली। त्यानंतर हे हनुमान मंदिर अचानक चर्चेत आलं आणि राजकारण चांगलंच तापलं। हे मंदिर दादर रेल्वे स्टेशन परिसरातील हमालांनी बांधल्याचं सांगितलं जातं। हिंदुत्ववादी सरकार म्हणून भाजपनेच या मंदिराला नोटीस पाठवली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। नेमकं हे मंदिर प्रकरण काय आहे पाहूयात। मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे आणि मुंबईतील मध्यवर्ती असलेले दादर स्थानक हे रात्रंदिवस गजबजलेले असते। यामध्ये मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जवळ RPF ऑफिस जवळच हे हनुमानाचं मंदिर आहे। सुमारे 8 दशकांपूर्वी गोरगरीब हमालांनी एकत्र येत या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने श्री हनुमान मंदिराची स्थापना केली। याच ठिकाणी साईबाबांचंही एक छोटं मंदिर आहे। दादर स्थानकावर येणारे प्रवासी अगदी मनोभावे हनुमानाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला जातात। मात्र हे मंदिर तब्बल 80 वर्ष झाल्यानंतर आता बेकायदा ठरवत पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहाय्यक मंडल इंजिनियर यांनी दिले आहेत। प्रवासी आणि भाविकांमधून याविषयी संताप व्यक्त होतोय। या नोटिसी विरोधात 4 दिवसांपूर्वी काही भाविकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनही केलं होतं। 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्तांनी ते स्वतः पाडावं किंवा रेल्वेकडून ते पाडण्यात येईल अशी नोटीस या मंदिराच्या विश्वस्तांना देण्यात आली होती। मंदिर जर रेल्वे प्रशासनाने पाडलं तर त्याचा खर्चही विश्वस्तांकडून वसूल केला जाईल असंही या नोटिसीमध्ये म्हटलंय। आता यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक है तो सेफ हे म्हणतात पण मंदिरही सेफ नाहीत अशी टीका भाजपवर केली होती। तर भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र मंदिराला मिळालेल्या नोटिसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे। मंदिर हटवण्याची नोटीस मध्य रेल्वेकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आली होती। दरम्यान या नोटिशीला आता स्थगिती देण्यात आली आहे। आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली। दादर पूर्व मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 12 येथील स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराला आज भेट दिली। यावेळी मंदिर विश्वस्तांशी संवाद साधला आणि आरती केली। मंदिराला निष्कासित करण्याच्या नोटिसीला तात्काळ रद्द करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करून कारवाईला स्थगिती मिळवून दिली। केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे। हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो, त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही अशी ग्वाही देतो असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।